नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वर्चस्वाची भावना सोडून देणं हाच तापमान वाढ आणि दहशतवादावरचा उपाय, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांकरता अन्य पर्यायाचा विचार करण्यासाठी येत्या सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं रेल्वे प्रशासन पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर देणार, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू. विदर्भात मत्स्य शेतीचं क्षेत्र वाढवल्यास लाखोंना रोजगार मिळू शकेल, नितीन गडकरी यांचा विश्वास. आणि नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या बळकटीकरण प्रस्तावांना राज्य शासन मंजुरी देईल, महसूल मंत्री एकनाथ खडसे. नमस्कार आणि सविस्तर वृत्त. जागतिक तापमान वाढ आणि दहशतवाद हे जगापुढचे सर्वात मोठे चिंतेचे विषय बनल्याचा इशारा देत दुसऱ्यापेक्षा आपणच वरचढ असल्याची भावना सोडून देणं हा या समस्यांवर मात करण्याचा उपाय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं लिव्हिंग द राईट वे या विषयावरच्या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात ते आज उज्जैन इथं बोलत होते. विस्तारवादाच्या प्रयत्नांना कडाडून विरोध करत विस्तारवाद हे सर्व समस्यांचं उत्तर नसल्याचं पंतप्रधान म्हणाले. समाजासाठी निस्वार्थी भावनेनं सेवा करणाऱ्या व्यक्ती प्रभावी परिवर्तन घडवून आणू शकतात. जागतिक पेचप्रसंग सोडवण्याकरता अध्यात्म उपयुक्त ठरेल असं सांगून अध्यात्मामध्ये भारत मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावेल असंही पंतप्रधान म्हणाले. उज्जैन के इस कुंभ में संतों के आशीर्वाद से एक नया प्रयास प्रारंभ हुआ और ये नया प्रयास एक प्रकार से उस सदियों पुरानी व्यवस्था का ही एक मॉडर्न एडिशन है और जिसमें वर्तमान समझ में वैश्विक संदर्भ में मानव जात के लिए क्या चुनौतियां हैं, मानव कल्याण के मार्ग क्या हो सकते हैं, बदलते हुए युग में काल बाह्य चीजों को छोड़ने की हिम्मत कैसे आए, पुरानी चीजों को बोझ लेकर के चल करके आदमी थक जाता है, उन पुरानी काल बाह्य चीजों को छोड़ करके एक नए विश्वास और नई ताजगी के साथ कैसे आगे बढ़ जाए, उसका एक छोटा सा प्रयास इस विचार महाकुंभ के अंदर हुआ है. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यासह पंतप्रधानांनी 51 सूत्री सिंहस्थ पत्रिकेचं प्रकाशन केलं. भारत आणि श्रीलंका यांच्यात शतकानुशतक घनिष्ठ संबंध असल्याचं सिरिसेना यांनी यावेळी सांगितलं. अशा भेटींमुळे मित्रत्वाचे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परस्पर हिताच्या मुद्द्यांबाबत आणि चिंतेच्या विषयावरही विचारांची देवाणघेवाण यामुळे शक्य होईल असं ते म्हणाले. उभय देशातली मैत्री अधिक वृद्धिंगत होऊन भविष्यात ती अधिकच बहरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेले 3 दिवस चाललेल्या विचार महाकुंभाच्या विविध सत्रात हवामान बदल, सेंद्रिय शेतीचे फायदे, निरंतर विकास, महिला सबलीकरण यासह विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आलं. नीट परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अन्य कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतील याबाबत विचार करण्याकरता केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी सोमवारी नवी दिल्लीत बैठक बोलावली आहे. सर्व राज्यांचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असून महाराष्ट्र सरकारच्या आग्रहाखातर ही बैठक बोलावण्यात आली आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र सरकारची फेरविचार याचिका अद्यापही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. नीट संदर्भात केंद्राला अधिसूचना काढता येऊ शकते का? अधिसूचना काढल्यास त्याबाबतचे कायदेशीर मुद्दे याबाबत विचारविमर्श करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नीट परीक्षेसाठी बसलेल्या राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार अखेरपर्यंत लढा देणार आहे. महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्र्यांच्या मदतीनं राष्ट्रपतींची भेट घेऊन हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील आणि त्यामधून मार्ग काढण्याकरता नक्कीच प्रयत्न करण्यात येतील असंही तावडे यांनी स्पष्ट केलं. 24 जुलैला होणाऱ्या नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दूरदर्शन, खासगी वृत्तवाहिन्या, इंटरनेट आणि यूट्यूब मार्फत प्रथितयश शिक्षणतज्ञांचं विशेष मार्गदर्शन प्रसारित करण्याचा कार्यक्रम आखण्यात येत आहे. येत्या 19 तारखेपासून हे प्रसारण सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याचं तावडे म्हणाले. दूरदर्शन आणि खासगी वृत्तवाहिन्यांवर विशिष्ट वेळेत दर दिवशी 1 तास मार्गदर्शन करण्यात येईल.
या तासाभरात 2 विषय शिकवण्यात येतील. वेबसाईटच्या माध्यमातूनही हे प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच या विभागाच्या वतीनं मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात येणार आहे. नीट परीक्षेचा अभ्यास कसा असेल, परीक्षेची पूर्वतयारी कोणत्या पद्धतीनं करावी याचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात येईल. हे प्रशिक्षण 6 दिवस चालणार असून 7व्या दिवशी प्रश्न विचारण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. त्यांच्या प्रश्नांना शिक्षण तज्ज्ञांमार्फत उत्तरं दिली जातील. राज्याचं विशेष प्रशिक्षण नक्कीच प्रभावी असेल असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. रेल्वे प्रशासनाचा कारभार पारदर्शक आणि सुलभ करण्यावर केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी भर दिलाय. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्लॅटफॉर्म सारख्या सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेचा कारभार अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होणार आहे. त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानामुळे पैशांचीही बचत होणार आहे. मुंबईत AIMITच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. रेल्वे प्रशासन आता काळानुरूप बदलत आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा सहजतेनं मिळाव्यात यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील आहे असं प्रभू म्हणाले. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्रवाशांच्या सोयीसाठी विविध ॲप्स तयार करण्यात येत आहेत. दरम्यान प्रभू यांच्या हस्ते आज मुंबईतल्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावरील नवीन फलाट, सरकता जिना, आरक्षण कार्यालय आदी सुविधांचं उद्घाटन झालं. गुंतवणुकीला मिळालेल्या चालनेमुळे येत्या 10 वर्षात प्रवाशांच्या अपेक्षांनुसार भारतीय रेल्वेचं आधुनिकीकरण होईल असं सुरेश प्रभू म्हणाले. विदर्भात तंत्रज्ञानाचा वापर करून कोळंबी आणि मत्स्य शेतीतून लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. नागपूरमधल्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि मत्स्य विज्ञान विभागाच्या वतीनं विदर्भातल्या मत्स्य व्यवसायातल्या संधी या विषयावरच्या परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विदर्भात 72,000 हेक्टर क्षेत्र मत्स्य आणि कोळंबी उत्पादनाखाली आहे. त्यात वाढ करून सुमारे 5 लाख लोकांना रोजगार मिळू शकतो. समुद्रात मासेमारी करण्याची मर्यादा 12 नॉटिकलपर्यंत वाढवल्यानं महाराष्ट्रात मत्स्य व्यवसायाला चांगल्या संधी आहेत. नागपूरमधून आखाती देशासाठी थेट विमानसेवा आहे. याचा उपयोग करून अनेकांना आपली उत्पादनं तिथं निर्यात करता येतील. मिहान इथं प्रक्रिया उद्योग उभारून अनेकांना रोजगारही पुरवता येईल असं गडकरी म्हणाले. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठानं नवनवीन तंत्रज्ञान विदर्भात सर्वदूर पोहोचवण्याकरता प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महसूल वृद्धी आणि नागरिकांच्या सोयीसाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाचं बळकटीकरण करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करावेत. राज्य शासन त्यांना मंजुरी देईल असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. पुण्यातल्या नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते आज बोलत होते. या विभागाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय. या विभागाशी निगडीत सेवा नागरिकांना इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायला हव्यात. त्यामुळे वेळ वाचवण्याबरोबरच जलद गतीनं सेवा उपलब्ध होतील असं त्यांनी सांगितलं. जमीन मोजणी आणि नोंदणीच्या कामकाजात गतिमानता आणि अचूकता येण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. राज्यातल्या दुष्काळासंदर्भात केंद्राकडे अतिरिक्त 2017 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची मागणी केल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी आपण काल चर्चा केली असून आवश्यक ती मदत देण्याची विनंती त्यांना केल्याचं खडसे यांनी सांगितलं. प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबवण्यात येणार असून त्यासाठी 2,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्याच्या निकषात सुगीच्या हंगामानंतर झालेलं पिकाचं नुकसान, कापणी, अवकाळी पाऊस, वादळ, पूर, भूस्खलन आणि गारपीट यांचा समावेश करण्यात आल्याचंही खडसे म्हणाले. बिहार आणि झारखंडमध्ये झालेल्या पत्रकारांच्या हत्येचा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी तीव्र निषेध केलाय. या हत्यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या हत्येचा आपण निषेध करत असल्याचं जेटली यांनी ट्विटरवर म्हटलंय. हिंदुस्तान या हिंदी दैनिकाचे ब्युरो चीफ राजदेव रंजन यांची बिहारमधल्या सिवान जिल्ह्यात काल संध्याकाळी हत्या झाली. तर झारखंडमधल्या छत्रा जिल्ह्यात स्थानिक वृत्तवाहिनीसाठी काम करणारे अखिलेश प्रताप सिंह यांची गुरुवारी रात्री हत्या झाली. कोणत्याही देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कौशल्य आणि अद्ययावत ज्ञान अतिशय आवश्यक असतं. युवकांकडे कौशल्य असेल तर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसमोर असलेल्या आव्हानांचा सहजपणे सामना करता येतो. भारतानंही 2020 पर्यंत 50 कोटी प्रशिक्षित युवकांची फळी निर्माण करण्याकरता नाविन्यपूर्ण स्किल इंडिया अभियानाला सुरुवात केली आहे. त्याबद्दलचा हा वृत्तांत. देशाच्या लोकसंख्येमध्ये सुमारे 65 कोटी तरुण असणं हे देशाचं खरं सामर्थ्य आहे. मात्र या सामर्थ्याचा खऱ्या अर्थानं उपयोग तेव्हाच होईल जेव्हा एवढ्या मोठ्या लोकसंख्येला कौशल्याची साथ मिळेल.
हेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेला सुरुवात केली। ही योजना देशातली बेकारी आणि गरिबीचा सामना करण्यासाठी एक महत्त्वाचं साधन ठरू शकते। या योजनेअंतर्गत पुढच्या 3 वर्षात 1 कोटी तरुणांना प्रशिक्षित करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं आहे। विशेषतः 10वी आणि 12वीत असताना शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये विचारात घेतलं जाणार आहे। याबरोबरच लघु उद्योगांमध्ये काम करणाऱ्या अप्रशिक्षित लोकांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे। यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना 8,000 रुपये प्रोत्साहन निधीच्या रूपात देण्यात येईल। केंद्र, राज्य आणि NSDC अर्थात राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या प्रशिक्षण भागीदारीच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे। यामध्ये NSDCच्या 187 प्रशिक्षण भागीदारांनी 2300 केंद्रांवर काम करण्याची तयारी केली आहे। एकाच छताखाली विविध प्रकारच्या कौशल्याचं प्रशिक्षण देणाऱ्या 1500 संस्था स्थापन करण्यात येत आहेत। औद्योगिक शिक्षणासाठी 2200 महाविद्यालये, 300 शाळा, 500 सरकारी ITI, 50 व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांची मदत घेतली जाणार आहे। प्रशिक्षणानंतर रोजगार मिळवण्यात मदत करण्यासाठी 100 नमुना करिअर केंद्रही उघडण्यात आली आहेत। तसंच मागणीवर आधारित प्रशिक्षणावरही भर देण्यात येत आहे। यासाठी सरकार, उद्योग आणि उद्योग समूहांचं सहकार्य घेण्यात येत आहे। यामध्ये मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, राष्ट्रीय सौर ऊर्जा मिशन आणि स्वच्छ भारत अभियानासारख्या योजनांचाही समावेश केला जाणार आहे। भारतानं कौशल्य विकासाला एका मोहिमेच्या स्वरूपात सुरुवात केली आहे। येत्या 3 वर्षात या योजनेमुळे भारताला एका उत्पादन केंद्राच्या स्वरूपात विकसित करता येणार आहे। ही योजना रोजगारासाठी आवश्यक असलेलं कौशल्य आत्मसात करून देशाचा कायापालट घडवून आणणाऱ्या चळवळीचं नेतृत्व करू शकणार आहे। देशातील प्रत्येक नागरिकाचं आरोग्य चांगलं असेल तर सशक्त भारत संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते। त्या दृष्टीनं सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारनं 2 वर्षात अनेक योजना सुरू केल्यात। त्याचा चांगला फायदाही होतोय। इंद्रधनुष ही त्यातलीच एक महत्त्वाकांक्षी योजना। देशातली लहान मुलं, महिला आणि वयोवृद्धांसाठी सरकारनं विविध आरोग्य सेवा सुरू केल्या आहेत। या सेवा स्वस्त आणि सुलभतेने मिळाव्यात यासाठी विविध योजना आणि कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत। मिशन इंद्रधनुष अंतर्गत लहान मुलांना 7 जीवघेण्या आजारांपासून वाचवण्याचा उद्देश आहे। आतापर्यंत या योजनेतून 1,62,00,000 मुलं, 42 लाख गर्भवती महिलांचं लसीकरण करण्यात येत आहे। 42,56,000 मुलं आणि 22 लाख गर्भवती महिलांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे। पोलिओ रोखण्यासाठी नवीन लसी आल्या आहेत। आतापर्यंत 29 लाख मुलांना लस देण्यात आली आहे। सुमारे 3 कोटी मुलांना जपानी इन्सेफेलायटिसची लस देण्यात आली आहे, तर डायरियापासून बचावासाठी लाखो मुलांना रोटा व्हायरसची लस देण्यात आली। राष्ट्रीय कृमी उन्मूलन अभियानाअंतर्गत 20 कोटी 16 लाख मुलांना कृमीनाशक औषधं देण्यात आली। नवजात शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी इंडिया न्यूबॉर्न ॲक्शन प्लॅन सुरू करण्यात आला आहे। कर्करोग आणि हृदयरोगग्रस्तांना उपचारात 60 ते 90% सूट देण्याची योजना आहे। ती सूट 14 केंद्रीय संस्थांतल्या अमृत स्टोअरमध्ये उपलब्ध आहे। सरकारनं 450 औषधांच्या किमती नियंत्रित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। त्या औषधांची संख्या वाढवून 850 पर्यंत करण्यात येणार आहे। देशभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आली आहेत। देशभरात 3000 जनऔषधालय सुरू करण्यात आली आहेत। सर्वसामान्य व्यक्तींसाठी आरोग्य विम्याअंतर्गत 1 लाखांच्या आरोग्य सुविधा मिळण्याची तरतूद आहे, तर 60 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 30,000ची विशेष तरतूद करण्यात आली आहे। सर्व रक्तपेढ्यांना एकत्रित करण्यासाठी ई-रक्तकोश या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। आरोग्य सेवेसाठी विविध ॲप सुरू करण्यात आली आहेत। साहित्य विश्वात वि. स. खांडेकर यांनी अनमोल ठेवा निर्माण केलाय। साहित्य क्षेत्रातलं त्यांचं योगदान अद्वितीय आहे, अशा शब्दात खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी खांडेकर यांच्या कार्याचं कौतुक केलं। सिंधुदुर्गातल्या शिरोड्यात मुणगेकर यांच्या हस्ते खांडेकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। तसंच वि. स. खांडेकर संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। या वास्तूचं माझ्या हस्ते उद्घाटन होणं हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असल्याचं ते म्हणाले। या प्रसंगी वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान आणि अ. वि. बावडेकर विद्यालय शिरोडा हायस्कूलच्या शतक महोत्सवानिमित्त एक ग्रंथदिंडी आणि मिरवणूकही काढण्यात आली होती।
बेलाज कंपनीच्या नागपूर इथल्या दुरुस्ती केंद्रामुळे भारत आणि बेलारूसमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील अशी आशा बेलारूस गणराज्य परिषद संसदेचे अध्यक्ष डॉक्टर मिखाईल मॅस्निकोविच यांनी व्यक्त केली. जामठा स्टेडियमजवळ बेलाज डंप ट्रक सर्व्हिस सेंटरचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. कोळसा आणि खाण उद्योगांमध्ये या ट्रकचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्यामुळे तिथे दुरुस्ती आणि देखभाल केंद्र सोयीचं ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान नागपूर आणि बेलारूस स्टेट ऑफ युनिव्हर्सिटी यांच्यात माहिती तंत्रज्ञान, रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स या विषयांबाबत सामंजस्य करार झाला. थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानचं प्रमुख आकर्षण म्हणजे तिथली मिनी ट्रेन. मात्र वाढत्या अपघातांमुळे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासनानं मिनी ट्रेन अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतोय. वातावरणात वाढलेला उकाडा, त्यातच सुट्ट्यांचा हंगाम, यामुळे अर्थातच पर्यटकांना ओढ लागते ती थंड हवेच्या ठिकाणांना भेट देण्याची. या हंगामात थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. इथल्या घोडेस्वारी, हात रिक्षा यापेक्षा पर्यटकांची पसंती असते ती मिनी ट्रेनला. डोंगरदऱ्या पार करत मिनी ट्रेनमधून प्रवास करण्याची मजा काही औरच असते. मात्र वारंवार मिनी ट्रेन रुळावरून घसरून होणाऱ्या अपघातांमुळे रेल्वे प्रशासनानं मिनी ट्रेन अनिश्चित काळासाठी बंद ठेवली आहे. यामुळे ऐन मोसमात पर्यटकांचा भ्रमनिरास झाला आहे. माथेरानला आल्यावर तिथलं मेन आकर्षण म्हणजे इथली शटल ट्रेन आणि मिनी ट्रेन मध्ये बसायचं होतं आम्हाला, पण काही कारणामुळे ते इथं मिनी ट्रेनच बंद आहे. त्यामुळे एका प्रकारचं मुख्य आकर्षण मला माथेरानचं याचं खूप कमी वाटलं. त्या प्रकारे एक थोडा मूड ऑफ झाला आहे माझा. अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवा ही सध्या बंद असल्यानं माथेरान गाठण्यासाठी पर्यटकांना पायपीट करावी लागत आहे. मिनी ट्रेन बंद असल्यानं येत्या काही दिवसात माथेरानकडे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून इथल्या व्यवसायावर विपरीत परिणाम होईल अशी भीती व्यावसायिकांना वाटते आहे. इथे जो येणारा पर्यटक हा ह्या नॅरोगेजच्या ट्रेनसाठी अतिशय उत्सुक असतो. इथला जो घाट जो आहे त्या घाटाने रेल्वेमधून प्रवास करताना काय वेगळाच आनंद असतो. पण तो ट्रेनचा जो आनंद आहे तो आता लोकांना घेता येणार नाही, पर्यटकांना तेवढे मजा करता येणार नाही. आणि त्याच्यामुळे नक्कीच ह्या माथेरानच्या पर्यटनावरती याचा विपरीत परिणाम होणार हे 100%. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या माथेरान ग्रीन महोत्सवाची तयारी सध्या इथं सुरू आहे. मात्र ऐनवेळी मिनी ट्रेन बंद असल्यानं इथले व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणपणानं लढणारे धर्मवीर राजे संभाजी महाराज यांची आज जयंती. या थोर राजाचं स्मरण करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मृत्यूचे आव्हान पेलुनी तोच वारसा आम्हाला दिला, शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणून अमर जाहला, अशी गर्जना शंभूराजांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात कानावर पडत होती. कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शंभूराजांची जयंती उत्साहात साजरी झाली. कोल्हापूरच्या प्रभारी महापौर शमा मुल्ला यांनी या झुंजार लढवय्याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शाहू युवा प्रतिष्ठान, शिवसंस्कार फाउंडेशन, हिंदवी स्वराज्य संघटना यांच्या वतीनं पन्हाळागडावर तसंच कोल्हापूर शहरातल्या प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. यावेळी पन्हाळागडावरून निघालेली शंभू ज्योत संपूर्ण शहरात फिरवण्यात आली. परभणी इथंही छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम करण्यात आला. आजच्या परिस्थितीमध्ये संभाजीराजांचे विचार आणि कार्य युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचं मत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट विष्णू नवले पाटील यांनी केलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संभाजीराजेंनी दिलेला लढा प्रेरक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हिंगोली शहर आणि जिल्ह्यातील विविध संघटनांनी अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. अखिल भारतीय मराठा महासंघ, युवक मराठा महासंघ आणि हिंगोली जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या वतीनं आज हिंगोलीमध्ये अभिवादन सभा घेण्यात आली. तसंच मराठा शिवसैनिक संघटनेनं मोटारसायकल रॅलीचंही आयोजन केलं होतं. पुण्यात शंभूराजांच्या जयंतीनिमित्त काल शिवतेज संभाजी या 3D पुस्तकाचं प्रकाशन शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मराठ्यांचा इतिहास सक्तीचा करावा असं त्यांनी सांगितलं. संभाजी महाराजांच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग संगणकाच्या माध्यमातून 3D स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला असून अशा स्वरूपाचं हे जगातलं पहिलंच ऐतिहासिक चरित्र असल्याचं संपादक संतोष रासकर यांनी सांगितलं.
आणि आता बातमी टेनिसची. सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस ह्या इंडोसी जोडी रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत रिक्वेल अटाओ आणि एव्हिगेल स्पियर जोडीचा 6-4, 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात सानिया मार्टिना जोडीची गाठ इरिना कॅमेलिया बेगू या जोडीशी पडेल. पुरुष गटात रोहन बोपन्ना फ्लोरिन मर्जिया जोडीनंही उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या जोडीनं कोल श्रायबर आणि ट्रायकी या जोडीला 6-3, 6-4 हरवलं. आज उपांत्य फेरीत बोपन्ना फ्लोरिन या जोडीचा सामना वासेक पोस्पेसिल आणि जॅक सॉक या जोडीशी होणार आहे. हवामान वृत्त. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात इतरत्र हवामान कोरडं होतं. येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 27 अंश सेल्सिअस. नागपूर 46 आणि 27, पुणे 40 आणि 25, औरंगाबाद 42 आणि 26, नाशिक 39 आणि 23, कोल्हापूर 39 आणि 26, रत्नागिरी 35 आणि 29, सोलापूर 43 आणि 27 आणि अमरावती कमाल 43, किमान 27 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. वर्चस्वाची भावना सोडून देणं हाच तापमान वाढ आणि दहशतवादावरचा उपाय, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांकरता अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी येत्या सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं रेल्वे प्रशासन पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर देणार, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू. विदर्भात मत्स्य शेतीचं क्षेत्र वाढवल्यास लाखोंना रोजगार मिळू शकेल, नितीन गडकरी यांचा विश्वास. आणि नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या बळकटीकरण प्रस्तावांना राज्य शासन मंजुरी देईल, महसूल मंत्री एकनाथ खडसे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचे निकाल नुकते जाहीर झाले. महाराष्ट्रातील 100हून अधिक उमेदवारांनी या परीक्षेत यश मिळवलं. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी करावी लागणारी तयारी आणि अभ्यासाचं नियोजन याविषयी जाणून घेण्याकरता देशात 16वा आणि राज्यात 2रा क्रमांक पटकावणारा लातूरचा श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि आपल्या दृष्टिहीनतेवर मात करत क्रमवारीत 773वे स्थान प्राप्त करणारी प्रांजल पाटील यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.